नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगावमध्ये तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या सदस्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचा संदेश दिला। तसंच 10वी आणि 12वीतल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कारही केला। या गटाची पहिली बैठक आज झाली। या बैठकीमध्ये महिलांनी गावाच्या विकासासोबतच इतर अनेक विषयांवर चर्चाही केली। गावात एसटीचा थांबा असताना तिथं बस थांबवली जात नाही, त्यामुळे याविषयीचं एक निवेदन आगार प्रमुखांनाही देण्यात येणार आहे। आधी तर ज्या सुपरफास्ट बसेस आहेत त्या वगैरे थांबत नाही, तर त्या बाजारगावला थांबल्या पाहिजे। विद्यार्थ्यांची वगैरे सोय झाली पाहिजे, हा एक आहे। आणि विद्यार्थी ऊन वारा पाऊस किंवा सगळे प्रवासी ऊन वारा पाऊस खात तिथे बस स्टॉपवर थांबतात आणि इथे तिथे त्यांना पावसाला ऊन लागली तर इकडे तिकडे धावावं लागतं, तर त्यासाठी प्रवासी निवारा हवा बा म्हणून मुंबईत तनिष्का सदस्यांची संख्या आता वेगाने वाढतेय। अंधेरीतल्या कोंडी विटा परिसरातल्या महिलांनी एकत्र येत त्यांचा एक गट स्थापन केलाय। या गटाचं नाव त्या स्वामीनी ठेवणार आहेत। महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे महिलांनी याबाबत स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे याबाबत या तनिष्का सदस्यांनी चर्चा केली। या विषयात पुरुषांनाही योग्य ते मार्गदर्शन करणं आवश्यक आहे, असं मत या महिलांनी व्यक्त केलं। सामाजिक बाजू खूप बळावते, म्हणजे मजबूत करण्याचं एक खूप मोठं साधन आणि खूप मोठा मार्ग आहे तनिष्का, असं आम्हाला वाटलं। त्यामुळे आम्ही महिला एकत्र आलो। मुलींनी कसं वागावं, कपडे कसे घालावे, परत धाडसी व्हावं, घाबरू नये, हे सगळे विषय चाललेले। मी तनिष्कामध्ये ह्यासाठी आली की मी खूप आशेने आलेली आहे, कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत पण असं काहीतरी जागेबद्दल झालेलं आहे, तर मी खूप आशेने तनिष्कामध्ये आलेली आहे। मुलींवर अत्याचार होत आहेत ना, ते थांबलं पाहिजे आणि मुलींनी पण वागणुकीमध्ये चांगलं राहिलं पाहिजे, मर्यादेत राहिले पाहिजे। मुलीवर जे अत्याचार होतात ना त्याच्याबद्दल विषय झाला आणि माझी पण तेच विचार आहे की मुलीवर जो अत्याचार होत आहे ते थांबवणे आणि मुलीला म्हणजे की एक मार्गदर्शन मी पण देणार मधून। ज्यामध्ये असं वाटतं की मुलींनाही चांगलं मार्गदर्शन द्यावं आणि त्यांना कराटे वगैरे शिकवण्याची पण पद्धत ठेवावी। आणि आम्ही महिलावरती जे अत्याचार होतात त्या थांबावे ह्या विषयी आम्ही चर्चा केला आणि एक महिला म्हणजे मदत करून काय होणार नाही, म्हणजे थांबवू नाही शकत। अशा सर्व महिला हेच विचार केला पाहिजे की हा महिलावरचे जे अत्याचार होतात ते